अरे बूम खाली घ्या थोडे. मामा किती जागांचा प्रस्ताव तुम्ही अजित पवारांना दिला त्याचं उत्तर सांगा. अजित पवारांसोबत जवळपास मामा किती जागांचा प्रस्ताव तुम्ही घेऊन आला. किती जागांचा प्रस्ताव दिलेला होता थेट उत्तर द्या. याच्यामध्ये दादांना पहिल्यांदा आम्ही भेटलोय आणि दादांना भेटल्यानंतर माझ्याबरोबर आमचे पक्षाचे पदाधिकारी माझ्याबरोबर होते आणि दादांशी आम्ही चर्चा झाली. येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये याच्यामध्ये कुठल्या जागेचा प्रस्ताव आता दिलेला नाही. आता आम्ही त्यांच्याशी भेटलोय, बोललोय आणि परत आमची चर्चा रात्री होणार आहे. अजून आमची कुठली चर्चा झालेली नाही आहे, पण आम्ही भेटायला आलेलो आहे. आणि आता पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकी संदर्भात आपण राज्यामध्ये एकत्र आहोत, त्यामुळे आम्ही काय बसू शकतो का एवढंच फक्त आम्ही आमचं त्यांच्याशी बोललो. त्याच्यामध्ये याच्यामध्ये सदिच्छा भेट होती, निवडणूक आहे असली तरी खेळी आहे का? भाजपवर दबाव टाकताय का तुम्ही? तुम्ही आले का इथे? नेमकं काय झालेलं आहे? भाजप सोबतचं फिसकटलंय का त्यांच्या सोबतचं युतीचं ठरलंय त्याचं उत्तर द्या. याच्यामध्ये अजूनही युतीची चर्चा आणि सगळ्या गोष्टी स्पष्टता अजून आलेली नाही. पण आम्ही माझ्याबरोबर असणारे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची आमची चर्चा झाल्यानंतर आम्ही दादांना भेटायला आलो आणि दादांना भेटायला आल्यानंतर आम्ही काही गोष्टीची चर्चा करण्याचा प्रयत्न केला. पण दादांपुढे एवढी मीटिंग बैठक होती, दादांबरोबर बसलो, गप्पा मारल्या आणि आम्ही दादांना सांगितलं की तुम्ही आणि आम्ही जर येत असेल तर आपल्याला पुढे काय करता येईल. ग्रीन सिग्नल दिला अजून दादांनी काय ग्रीन सिग्नल दिला नाही. पण आम्ही एक राजकीय भेट आणि शेवटी महानगरपालिकेच्या निवडणुकीत सर्व कार्यकर्त्यांच्या चर्चा अंती एकदा आम्ही भेट घेतलेली. एक मिनिट अरे मला भाजपने किती जागा किती जागा किती दिल्या भाजपनं तुम्हाला? स्पष्टता युतीची स्पष्टता अजून पूर्णपणे आमच्यापर्यंत आलेली नाहीये. युती कोणाला निरोप देते? नाही अनेक उमेदवारांनी उमेदवारी अर्ज भरले आहेत तरी तुम्ही म्हणता की अजून आमच्या चर्चा सुरू आहे. आता तुमच्यावर दुर्लक्ष करताय का? 3 वाजेपर्यंतची वेळ आहे फक्त. तुम्हाला किती जागेची अपेक्षा आहे? आमची स्पष्टता अजून युतीची झालेली नाहीये. दादांना भेटायला आलेलं आहे. दादा काय म्हणतात त्याचा निरोप आम्हाला संध्याकाळी मिळेल. भाजप काय म्हणतात? तुम्हाला किती जागांची अपेक्षा आहे? सांगा, किती जागांची अपेक्षा आहे? आता एक मिनिट काय नाही एक मिनिट काही चर्चा झाली नाही. दादांना भेटायला आलो आणि याच्यामध्ये तुम्हाला वेळ दिला नाही असं म्हणायचं का? काय नाही दादांबरोबर चहा पिलो. फोटो दाखवू का? चहा प्यायला आले होते का? कार्यकर्त्यांना घेऊन आम्ही दादांकडे बोलत नसते. बोला. कार्यकर्त्यांना घेऊन आल्यानंतर दादांबरोबर आमची चर्चा तुम्ही बोला. तसं नाही. पक्षश्रेष्ठींनी काय सांगितलंय? अजित पवारांसोबत जाऊन युती करायचं सांगितलंय पक्षश्रेष्ठींनी? पक्षाच्या तशा काही सूचना मला नाहीये. ऑफिशियल भेट नव्हते. ऑफिशियल सूचना नव्हत्या. पण काही कार्यकर्त्यांसह आम्ही या ठिकाणी आलो होतो आणि याच्यामध्ये पक्षाने काय मला सूचना दिल्या नाहीत. पण आम्ही कार्यकर्त्यांना किती जागा घेऊन आला होता? नाही अजून प्रस्ताव बिस्ताव का आलेला भाजप सोबत काहीच ठरत नाहीये का तुमचं? मग भाजप सोबत काहीच ठरत नाहीये का? प्रस्ताव असा का आलेला नाही. प्रेशर टॅक्टिक साठी करताय अशा पद्धतीचं? प्रेशर नाही. मग तुम्ही भूमिका स्पष्ट का नाही करत? दादा तुम्हाला भाजप सोबत जायचंय नाही जायचंय?
दादा एकतर भाजप सोबत इतक्या बैठका झाल्या, एकाही बैठकीला तुम्हाला बोलवलं गेलं नाही, तुम्ही तिथे गेला नाहीत, आणि आता असं काय घडलं की तुम्ही थेट अजित पवारांच्या राष्ट्रवादी सोबत बोलणं करायला आला? नाही दादांच्या काय पहिल्यांदा येतो का? दादांकडे नेहमी येतो मी. पण भाजप सोबत एकाही बैठकीला तुम्ही नव्हता. दादांच्या बैठकीला दादांच्या माझ्या परिवाराचा संबंध आहे. कधी तुम्ही ऐकलं असेल दादांना भेटा मामा किती एबी फॉर्म दिले सेनेनी? मामा एबी फॉर्म किती वाटले सेनेनी? सेनेनी किती उमेदवारांना आतापर्यंत सेनेनी तयारी करायला सांगितलं, एबी फॉर्म दिलेत? अजून आमचा एबी फॉर्म अजून कुठल्याही कार्यकर्त्याला दिला नाही. सगळ्यांना फॉर्म भरायला लावलेले आहेत. आमचा एबी फॉर्म आज त्यांना उद्या सकाळपर्यंत सगळ्या कार्यकर्त्यांना पोहोचेल. आमचा काय त्याचा प्रस्ताव नव्हता. आम्ही फक्त दादांना भेटायला आलो आणि भेटे आणि ते आम्हाला चर्चा करत होती आपल्याला कसं जाता येईल का. मामा तुमच्या मित्र पक्षाने प्रस्ताव दिला आणि भाजपकडनं तुम्हाला किती जागांचं उत्तर आलंय, त्या जागांवर तुम्ही समाधानी आहात का नाहीये? कारण उद्या शेवटचा दिवस आहे. आता याच्यात काढणार आणि कसं काढणार? आता याच्यामध्ये शिवतरेंनी प्रस्ताव काय दिला हा मला माहिती नाही. पण आम्ही 10-12 कार्यकर्ते आलो म्हणजे त्याच्यामध्ये सर्व पदाधिकारी होते आणि त्यांना एकदा दादांपुढे आमची एक चर्चा करायची होती की दादांनी आम्हाला अजून बोललो आम्ही. दादा म्हणले मी संध्याकाळी तुमच्याशी बोलतो. तुम्ही कुठल्या मुद्द्यांवर मुद्दे बैठकीतले काय मुद्दे होते? कुठल्या मुद्द्यांवर प्रस्ताव जो तुम्ही दिलेला आहे, प्रस्ताव- कुठल्या तरी जागांवर दिलेला प्रस्ताव असेल ना?